लोकराज्य न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 17 सप्टेंबर रोजी आत्मदहनाबाबत सुनील नागणे यांचे तहसीलदारांना निवेदन। तुळजापूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असं नमूद केलंय की मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून 31 दिवस श्री क्षेत्र तुळजापूर ते मुंबई पायी चालत व 7 दिवस आझाद मैदानावरती उभे राहून एकूण 96 दिवस आंदोलन केले। मराठ्यांना ओबीसी मधून 50% आतील आरक्षण मिळवण्यासाठी तुळजापूर ते मुंबई आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाचा वनवास मिटला पाहिजे म्हणून अंगावर पोते घालून आंदोलन केले। एकीकडे सातत्याने मराठा समाजाची होणारी फसवणूक, ज्यामुळे समाजात पसरणारा असंतोष, यासाठी आजपर्यंत मी माझ्या समाजाला शांततेचा मार्ग धरण्यास गावावयात जाऊन सांगत लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत असताना शांतता प्रस्थापित केली पाहिजे व मराठ्यांना ओबीसी मधूनच 50% आरक्षण मिळाले पाहिजे हीच भूमिका घेतली। समाज प्रथम हा एकमेव उद्देश घेऊन समाज प्रबोधन करण्याचं काम आजवर केलेलं आहे। गेल्या 15 दिवसापासून अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे आमचा बांधव मनोज जरांडे पाटील मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आमरण उपोषणास बसलेला असून आज संपूर्ण समाजाचे लक्ष या आंदोलनाकडे लागलेलं आहे। हे आंदोलन चिरडण्याचा आणि गालबोट लागण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यामुळे समाजाला त्या ठिकाणी उद्रेक पाहायला मिळाला। एकीकडे लाखोंच्या संख्येने 58 मोर्चे शांततेत व संयमाने काढलेले सगळ्या जगाने पाहिलं। मुळात लढवय्या असलेला मराठा समाज अशा पद्धतीचं शांततेचं मोर्चे काढू शकतो, हे एक उदाहरण आपण जगासमोर ठेवलेलं आहे। जालन्यातील या आंदोलनाला हिंसक वळण लागून त्या ठिकाणी गालबोट लागले। आज एकीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या न्यायिक हक्काची भूमिका घेऊन कणखरपणे उभा असताना सत्ताधारी व विरोधक त्या ठिकाणी येऊन आपापल्या पक्षासाठी भविष्यासाठी उपयोगात येणारी भूमिका मांडायला लागले, परंतु मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांची कुठलीही भूमिका त्या ठिकाणी दिसलेली नाही। संभाजी महाराज की जय। अरे या शिंदे सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या अजित पवार सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे। मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे। अंतरवली गावात गोळीबार करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अरे अंतरवली सराटी गावामध्ये लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। मराठा समाज गेले 42 वर्ष मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळावं यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निवेदन देऊन आंदोलन करतो। आज मराठा समाज महाराष्ट्रामध्ये जे काय आंदोलनाचं उग्र स्वरूप दिसायला लागलेलं आहे ते सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे। कारण अंतरवली सराटी जिल्हा जालना या गावामध्ये आमचा मराठा बांधव मनोज जरांगे त्या ठिकाणी आंदोलन करतोय, उपोषण करतोय। त्यावेळेस जो 1 तारखेला लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला आणि त्या माध्यमातून हे सर्व आंदोलन एक वेगळ्या मार्गाला चाललेलं दिसतंय। बांधवांनो, सरकारमधले उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केलं होतं की आंदोलकांनी म्हणजेच मराठा समाजाने पोलिसांवर दगडफेक केली, त्याची शहानिशा ते करतील। कालच त्यांची टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही ऐकलं की त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली, तो भाग वेगळा आहे। परंतु मराठा समाजाला न्याय मिळाला का हा प्रश्न अनुत्तरित आहे। म्हणून आमचा मनोज जरांगे त्या ठिकाणी उपोषण करतोय। जर त्याला काय कमी जास्त झालं आणि मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळणार नसेल या सरकारकडनं, विरोधी पक्षाकडनं, तर येणाऱ्या 17 सप्टेंबरला आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी मी स्वतः सुनील नागणे आत्मदहन करून घेणार। या माध्यमातून आज तहसीलदार साहेब तुळजापूर यांना मी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तात्काळ मराठा समाजाला न्याय द्यावा।
मराठा समाजाच्या भावनेशी, मराठा समाजाच्या विनंतीला तुम्ही संयमानं जरी घेत असलं तर न्याय अपेक्षित आहे आणि याचं उग्र स्वरूप तुम्हाला जर नको असेल ते आम्हालाही नको आहे. परंतु सरकार आणि प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र गावगाड्यातील 12 बलुतेदार, 18 पगड जाती समाज बांधव, मराठा समाज बांधव गुन्ह्या गोविंदाने आणतोय. हे एकत्रच कायमस्वरूपी ठेवायचं असेल तर तुम्हाला मराठा समाजाला न्याय द्यावं लागेल. देणार नसाल तर हे असंच चालू राहील आणि 17 सप्टेंबरला मी स्वतः आत्मदहन करणार या माध्यमातून सांगू इच्छितो.